गणपती बाप्पा. आज 15 तारीख आहे. आम्ही हरिश्चंद्रचा ट्रेक केलाय. पाऊस खूप जोरात आहे. आम्हाला 6ला निघायचं होतं, पण नियोजन असं झालं की रात्री थंडीमुळे उठायला लेट झालं. पण असो, आता आम्ही निघलोय. मग चारी साईडला पाऊस पडतोय. पाऊस जरा थांबला आहे आणि ही सगळी आमची गँग आहे मागे, तुम्ही बघू शकता. 19 जणांची टीम आहे. असं नियोजन आहे 12 पर्यंत पोहोचायचं. भेटत जाऊ. पाऊस जोरात असल्यामुळे जरा शूटिंग कमी करेल. आमचं छत्री हिरलं म्हणतात त्याला. सुयोग, महेश, हर हर महादेव. जय शिवराय. हाय. आणि जाम भेटलोय. फुल मजा आहे. पाऊस पडतोय आणि पाऊस थांबलाय चांगल्या रीतीने. मस्त एक्साइटेड आहे. फुल एक्सायटेड. फुल रॉक ऑन. एकदम जाळण दूर सांगायचं ते. जंगलातून चाललोय. दोन्ही साईडने जंगल आहे आणि हा जो वाहता धबधबा आहे त्यातून रस्ता करत चाललोय. आणि पाऊस बऱ्यापैकी थांबला आहे. मजा येते. हळूहळू करत आपण जाऊ वर. भेटू तुम्हाला. किरेश्वराची वाट आहे. पावसाळ्यात इथं असं असतं, सगळ्या साईडला पाणी असतं. आणि ही जी आहे ही टोलार खिंडीचा मार्ग आहे. आता आपण निघतो. अत्यंत सुरेख असा ठिकाण आहे. दोन्ही साईडनी भिंती कोरलेल्या आहेत आणि आम्ही मधून चाललेलो आहोत. पावसाने आमच्यावर कृपा केलेली आहे. पाणी कमी झालं आहे. ठिकाणी थांबलो आहे. हा पहिला पॅच आहे. इथून दिसणारा नजारा अत्यंत मोहक आहे. तो दिसणारा मोठा धबधबा चारी साईड. कसं वाटतंय वर येऊन? एकदम खूप मस्त वाटते. पाऊस खूप जोरात आहे. मजा येते पण. ग्लुकोज आहे. त्याच्यानंतर ग्लुकोज पार्क इन्स्टंट एनर्जीसाठी. तेलकट मेलकट काय खायचं नाही. जे जास्त शुगरवालं आहे आणि लवकर पचेल असं इन्स्टंट एनर्जी आम्ही घेतले. सगळे थकलोय आम्ही. आणि आमचा टँक आहे तो संपवलाय. किरण साहेबांनी तो दाखवू शकत नाही आम्ही. तर पटकन थोडं खातोय. 5 मिनिटं रेस्ट करून मग निघणार आहे. रॅपर टाकून होतो. आणि सगळे रॅपर इथे बघू शकता तुम्ही. तिकडे तिकडे तुम करा. रॅपर खिशात आहेत आमच्या. कचरा टाकायचा नाही गाडो. जय जय महाराष्ट्र. नमस्कार. आपण आता जिथं उभं ही टोलार खिंड आहे आणि इथे मागे जी शिळा दिसते त्या शिळ्या वाघाचं चित्र आहे. याला वाघोबा असे म्हणतात. आम्ही जो टोलार खिंडीच्या टप्प्यानंतर जो भाग येतो हा रेलिंगचा इथं चाललो आहोत. पावसाळ्यात जरा सावधान. शिळ्या आहेत जरा कठीण आहे. आणि चौकच चाललं. बाकीची मंडळी वर आहे. पुढे आम्ही हळूहळू चाललोय. रस्ता मस्त आहे. फक्त एवढीच काळजी घ्या की पावसाळ्यात शेवळ आल्याने याच्या रेलिंग आहेत तिच्या भरोसा राहून नका हलतायत त्या. शक्यतो काय करा, जी उजव्या बाजूला भिंत आहे आपल्या ही तिथे आसऱ्याने असे चला आरामात. घाई करायची नाही. एक सिंगल चला म्हणजे आपल्याला पण त्रास होणार नाही पुढच्याला पण. आणि अंतर ठेवा पुढच्यात. कारण बऱ्याचदा काय होतं आपण घाबरून पुढच्याला धरतो. तसं करायचं नाही. सुट्टा चला.
मस्तपैकी पॅक आहे. शांत डोकं ठेवून चाललं का काही अवघड नाही. आम्ही पोहोचलो बऱ्यापैकी मस्त. आमची बाकीची मंडळी पुढे आहे. वर आलेलं आहे. अजून 1 तास अजून बाकी आहे. पाऊस आलाय मस्त. आणि सगळे जे अवघड टप्पे होते आम्ही मस्तपैकी पार केले. 11 वाजेपर्यंत पोहोचू वर. पण आता वर रस्त्याला आलो. इथं साईडला एका डाव्या हाताला एक नागेश्वर करून लिहिलं दिसतं क्लिअर आणि कुंड आहे आणि नागाचं एक मस्त कोरीव केलेलं लेख आहे. अत्यंत सुंदर. जर लक्ष नसेल तर तुम्ही मिस करता. तर नक्की आला तर तुमच्या डाव्या हाताला याचं लक्ष ठेवा. नागेश्वर अशा विरगळी आहेत खूप साऱ्या. आणि इथे उजव्या हाताला मंदिर आहे. तिकडे चाललोय आता. आपण महत्त्वाच्या ठिकाणी आहे. हे जे आहे इथे हरिश्चंद्राची प्रतिकृती दिसते आणि हरिश्चंद्र राजा कावडी बरोबर आहे. तर त्यांना शिक्षा दिली की त्या कावडीने हा कुंड भरायचा होता आणि या कुंडाला खड्डा आहे. त्याच्यामुळे हा कुंड कधीच काठोकाठ भरत नाही. तुम्ही बघू शकता किती पाऊस पडला तरी हा कुंड भरत नाही. तर ती शिक्षा होती. आणि हे हरिश्चंद्राची मूर्ती आणि तिथे कावड आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे. आपण बघू शकता. फायनली आम्ही वर आलेलो आहोत. हे जे दिसतंय हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. आपण आता इथं जाणार आहोत. आतमध्ये गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. एक छोटीशी पिंड आहे आणि खूप काय आहे. तर आम्ही फायनली इथे आलेलो आहोत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण वर आलेलो आहोत. खूप पाऊस पडतोय आणि एकदम मस्त वातावरण आहे. मागे मंदिर आहे. आपण आता दर्शन घेणार आहोत. आपली सगळी मंडळी इकडे. बघू शकता या मूर्त्या ज्या आहेत त्या पुष्करणी तलावातून काढलेल्या मूर्त्या आहेत. खूप साऱ्या मूर्त्या आहेत मस्तपैकी. सध्या पुरातत्व खात्याने या मूर्त्या इथे काढून ठेवल्या आहेत. काम चालू आहे. लवकरच या मूर्त्या पुन्हा त्या पुष्करणीमध्ये लागतील. सुंदरसा गणपती बाप्पा आहे. आपण बघू शकता. गणपतीची मोहक मूर्ती आहे. मागे गुफा आहे. नंदी आहे. बाकी पुष्करणीमधून काढलेल्या मूर्ती आहेत तिथे आणि बऱ्याच गुफा आहेत. सांगदेव आणि तपकेली गुफा इथं आहे. आणि इथून आता आपण बाहेर निघणार आहे कारण आपल्या पुढे पण जायचं.